आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पोलीस स्टेशनला गेलो तर कवर ती दोघं पण तिथं आलती बघ. दोघी बी लगीन करूनच आलती. आणि मग अक्षरा म्हणली की घरला चला. त्या दोघांनी ती घरला घेऊन गेली. ताई, आपला सुंदर लई मोठा झालाय बरं का. आता आईपासून काही गोष्टी लपवाया बी लागलाय तो. आणि ते एकदम सराईतपणे लपवतोय. सुंदर, काय झालंय? आई मला माफ कर. तुझी तब्येत बरी नव्हती आणि माझ्या तब्येतीचं राहू दे. तू काय झालंय ते नीट सांग. माझी खात्री आहे अक्षरा उगीच टोकाचा निर्णय घेणार नाही. आई, मी तुला समज सांग, पण ह्या समजाचं तू टेन्शन घेणार नाहीस असं वचन दे मला. नाही घेत टेन्शन. तू सांग तर. बोल, किती पैसे पाहिजेत? घे आणि तोंड काळा कर. घे, बोल किती पैसे पाहिजेत तुला? पाहिजे तेवढे घे पैसे. ज्या घरातल्या माणसांमुळे माझ्या शरूच्या डोळ्यात पाणी आलंय त्या घरातल्या माणसांशी मी नातं जोडतीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. त्या घराच्या आणि त्या माणसांच्या सावलीलाही मला उभं राहायचं नाहीये. बस, यापुढं मला काय बी ऐकायची इच्छा नाही. एवढा समज घडून गेला. आई, हे बघ, चिडू नकोस. हे बघ, ही वेळ येणार राग करायची नाही. मला माहिती आहे अक्षरा जे वागली ना ते चुकीचं असेल, पर काय चुकीचं वागली ती? तिच्या जागी म्या असते तर म्या बी हेच केलं असतं. मामा, हे घे. गरम गरम दूध आणलंय, हळद घालून पी. बरं वाटतं. कशाला एवढं? जरा उगीच खवखव आहे घशात. तीच वाढून आहे ना म्हणून आणलंय. हे पी आणि आता शांत झोप. घे बरं, घे. आज खूप दगदगही झाली रे तुझी. बरं वाटतंय. काय रे अश्विन, काय झालं? अगं, मी बोललो होतो ना, आता मी इथेच झोपणार. अरे पण तू खरंच? अश्विनराव, अहो ह्याची काय गरज आहे का? गरज आहे मामा. आधी मला स्वतःला सिद्ध करायचं. आणि शरूचा गृहप्रवेश माझ्या घरात मानाने नाही झाला. आता मला असं घर हवंय ज्या घरात शरू मानाने नांदेल. आणि असं घर मी उभं करेन. सगळं खरं आहे अश्विन, पण आता कोणीही काही बोलू नका. मी आणि शरू दोघंही आमच्या मतांवर ठाम आहोत. अक्षरा, तू शरू सोबत आज झोपशील. अगं, शरूची सुद्धा तीच इच्छा आहे, हो ना शरू? अश्विनला मी अशी अट घालून चूक केली का? या दोघांच्या संसारामध्ये मी मध्ये पडून अडवणूक करतेय. नाही, हे योग्य नाहीये. चला चला, आता इथे वेळ नका वाया घालू. हा, आणि कसलाही विचार करू नका. चला 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 चला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर.
मामा तुम्ही सुद्धा तुमच्या रूम मध्ये जा. खूप थकला असाल ना, आराम करा. वय जातो म्या, पर काय बी लागलं तर आवाज द्या. नक्की. देवा हो, तुमच्याशी बोलायला ऐकायला ते काय? काय म्हणाले मी? का आज्ञा राणी साहेबांची? राणी साहेब, राणी बसली सरणावर. इथं तर केरसुनीची बी किंमत नाही. कशा पाहिजे? तू मसनी केरसुनी केलं तर समजे जाड्या लावतील. त्यापेक्षा आम्ही इथं काळजी घेतोय ती बघा की. हे बघा, विषय बदलू नका. तुमचं नक्की काय चाललंय हो? कुठं काय? अगं मोबाईल तर बघायला लागलोय. अगं कसली बारी बारी रील बनवतात ती लोक. हसून हसून पोट फुटायची वेळ आली. तुम्ही बघ, डोसकं शांत होईल तुझं. ठेवा तिकडं निसता चोंबडेपणा. इथं चोरून चोरून काय करताय काय कळत नाही मला. अगं कुठं काय करायला लागलोय? मोबाईल तर बघत होतो. समजा मोबाईल चेक करून बघ माझा. ए भाई, माझा बाहेर तसलं काय बी नाहीये. या वयात कशाला काय करू? चुप होऊन घाला चुलीत. बघा, मला अगोदर सांगा, अक्षराकडनं तुमचा काय फायदा होणार आहे काय? तुझं काय डोसका बिस्का फिरलाय का काय? माझा कसला फायदा? उगा काय बी मनाला येईल ते बडबडू नका. मला नक्की वाटायलंय का तुम्ही काहीतरी लपवायलाय. त्याशिवाय अक्षराबरोबरचं वागणं तुमचं अचानक कसं बदललं? कुठं बदललं? मैं काय तिला केळवणाच्या जेवणाचं निमंत्रण देऊन बोलवलंय वय? का केळीच्या वेशी बांधून हत्तीवरून मिरवणूक काढली तिची? बोलते ते बी कराल काय भरोसा नाही तुमचा. वाह, स्वतःच्या नवऱ्यावर भरोसा नाही तुझा. गावाचा ऐकशील, पदरच्या माणसावर विश्वास नाही ठेवणार तू. मी काय करायचं ते करण.